तर आज आपण होळी स्पेशल अगदी कड्यापर्यंत टम्म फुगलेली गुबगुबीत साजूक तुपातली पुरणपोळी कशी बनवायची ते पाहूया. तर इथे मी 1 वाटी चणा डाळ स्वच्छ धुवून 4 ते 5 तास भिजवून घेणार आहेत. आता 5 तासाच्या नंतर इथं मी गव्हाचं पीठ मळायला घेतलेलं आहे. सुरुवातीला 1 वाटी गव्हाचं पीठ, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, पाणी टाकून घट्ट पीठ मळायचंय. पीठ मळून झालं की लगेचच मी 2 चमचा तेल आणि पाण्याच्या हाताने हा पीठ चांगला मऊसूत असा मळून घेतला. ओल्या कपड्याने झाकून एक अर्धा तास साईडला ठेवून दिलं. आता भिजलेली चणा डाळ कुकरमध्ये घालून 1 वाटी डाळीला 1.5 वाटी पाणी घालून अगदी मंद आचेवरती 2 शिट्टी काढून घेतली. डाळ शिजल्यानंतर डाळीतलं पूर्ण पाणी काढून घेतलं. 1 वाटी डाळीला 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घालून घट्ट होईपर्यंत शिजवून घेतलं. नंतर पुरण यंत्रावरून काढायचं, फ्लेवर्स ऍड करायचं. पुरण तयार झालं की आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. कणकेची पारी बनवायची. कणकेच्या 2 पट पुरण घेतलं. पुरणाला थोडंसं सुक्क पीठ लावून मग चांगलं व्यवस्थित बंद करून दोन्ही साईडनी पोळी लाटून घ्यायची आहेत. अगदी मस्त अशी पोळी तयार होतात. अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.